या कुस्ती मैदानासाठी सतीश उर्फ गल्लाभाऊ वानखेडे वासिम उपस्थित झालेले त्यांना विनंती आपण आखाड्यात या रावसाहेब गरंडे या ठिकाणी राहुल कोरडे आणि प्रसाद दांडे आहेत का? रुद्र तोरसकर गायकवाडचा पट्टा विजयची नोंद हाताला कब्जा घेतलेला आहे. मुकुंद नाना आणि इकडे पैलवान इकडे एकदम अतिशय चुरशीची अशी कुस्ती आहे. तुझं नाव काय बाळा? आडनाव आदित्य परदेशी. हे खरंच आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. या पैलवानाचं नाव आहे आदित्य परदेशी. आदित्य परदेशी विरुद्ध माऊली गायकवाड. माऊली गायकवाड. जरा टाळ्याच्या गजरात त्या कुस्तीचं स्वागत करा. 5000 रुपये म्हणजे डीजे तुफानी कुस्ती. हो अप्पा महाराष्ट्रातली ही सोनचाफ्याची 2 फुला कड्यावरती लढतायत आणि माऊली गायकवाडनं कब्जा घेतलेला आहे. आदित्य परदेशीचा त्यातून बचाव करतोय. सतर्क पंच आप्पा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हाताची सांड काढण्याचा प्रयत्न माऊलीचा चाललेला आहे. राहुल कोरडे विरुद्ध प्रसाद दांडे. वस्ताद युवराज पाटलाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आता. वा 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 टाळ्या वाजवा जरा. शाबास ठेवलेला. शाबास. 2 सोनचाफ्याची फुलं लढायला लागली. डीजे तेवढा वाजवू नका. जरा पब्लिकला कुस्ती कळू द्या. कवळ्या वयात घडायचं असतं. वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणारा पैलवान युवराज पाटील आणि त्यांची आठवण खऱ्या अर्थानं आली. 2 कवळी पोरं एका वयाची एका वजनाची एकसारख्या तब्येतीची. आमच्या इकडे वस्तात आमच्या इकडे पोरं थोडं रस्त्यावर गेलं तर आई बाप म्हणतात काय झालं. बाबा थांब की. इकडे बघा या पोरांसाठी टाळ्या वाजवा जरा. काय झालं तुझं? काय प्रॉब्लेम? काय जा कपडे घाल. काय झालंय? या ठिकाणी मानेवरती घोटणा ठेवलेला. शाबास माऊलीना. हो हो बाहेरनं कोण मदतीला येणार नाही. आणि आदित्य परदेशी खालून निघण्याचा प्रयत्न करतोय. घोटणा ठेवलाय माऊलीने. अरे बापरे. हो पंचाचा निर्णय. शाबास. या ठिकाणी राहुल कोरडे विरुद्ध प्रसाद दांडे. शाबास. दोघांसाठी राहुल कोरडे आणि प्रसाद दांडे. एकदा वाजव. एक तास तेच दुसरं लाव जरा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गजानन चव्हाण गाराकुले विजयी झाला. अण्णासाहेब गायकवाड वस्ताद यांचा पट्टा विजयी झाला. शाबास शाबास शाबास. वा 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 वा. राहुल कोरडे आणि प्रसाद दांडे आलेत का? शाबास. बाहेर बाहेर नका करू. बाहेर न पैलवानाला कुस्ती खेळू द्या. पैलवान डाव दाखवा. चला पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बाहेर न लय म्हणते ती धार. दोन्ही कवळी पोर आहे आणि एकदम चांगली खेळलेली आहे. तर आता या पोरांना आपण काय करू? आता ह्याच्यामध्ये जो पहिला पॉइंट घेईन वस्ताद, जो पहिला पॉइंट घेईन तो विजयी.
आणि ह्या ठिकाणी या दोन्ही पैलवानांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्या दोन्ही पैलवानांना विनंती करतो. त्यांच्या वडिलांना कुणाच्या? दोन्ही पैलवानाचे वडीलच की. हा आलेत का? आलेत की. बोलवा ना मग. अण्णा आज जावा. या गणेश ना, या. परदेशी या आज जावा. त्याला त्यांची लावायची काय कुस्ती. त्यांनी लय मैदान गाजवल्या. या हो. या 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 बरं, शाबास. तुमच्या दोघांना निर्णय मान्य आहे का? पहिल्या पॉईंटचा का परत 3 मिनिटं कुस्ती ठेवायची? काही बी करायचंय. जो आपला निर्णय तुम्ही घ्याल आणि तो तुम्ही- मान्य असेल. या विकी कुस्तीला मस्के. आपण परत एकदा 3 मिनिटं देऊ. 3 मिनिटात जर कुस्ती निकाली नाही झाली तर जो पहिला पॉइंट घेईन तो विजयी. मान्य आहे का तुला? आता नाही, आता 3 मिनिटं बी मुदत निकाली. 3 मिनिटात निकाल लावा. चला आप्पा पैलवानांची नाव पाठीमागचे कुस्ती लावण्यासाठी विकी मस्के कुस्ती आपल्याला लावू विनंती नका. की आपण आखाड्यात यायचे. चला आप्पा विकी मस्केच्या वतीने ही कुस्ती लावण्यात येणार आहे. विकी या. मस्के आपल्याला विनंती की आपण आखाड्यात यायचे. सामाजिक कार्यकर्ते गौरव मोरे व तसेच सामाजिक कार्यकर्ते विंकप्पा मस्के यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात येत आहे. ए डीजे वाले यंकप्पाचं गाणं लाव जरा चांगलं. कुस्ती लागते. राहुल कोरडे हात वरती करा. सांगली विरुद्ध प्रसाद दंडे कंदार. 5,000 रुपये इनामातील कुस्तीला प्रारंभ होतोय. चला पहिलवान कुस्ती खेळ दाखवा. खेळ दाखवा. चला चला तुमच्याकडे लक्ष लागलंय सगळ्यांचं. चला माती घ्या. माती घ्या. डीजे दाखवा. चला ए पा शबास कुस्ती करा. अरे बापरे. अमोल आणि- राजाराम चांदरे. परदेशी अमोल पैलवान राजाराम चांदरे आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. अमोल राजाराम चांदरे आपल्याला विनंती की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. हो पंचाचा निर्णय अखेरचा. शाबास. आदित्य परदेशी पैलवान पंचाच्या निर्णयानुसार विजय झाला. चला, चला, चला. हो 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 हो